गाईज आम्ही लेहच्या गुरुद्वाराला आलोय. बघू शकता किती भारी लोकेशन. इथे गुरुद्वारा आहे एवढ्या डोंगरामध्ये. चला गाईज इथे गुरुद्वाराला आल्यावर इथे सर्वांनी प्रत्येकाने पाया पडायला जायचं आहे आणि पहिले त्यांचे फेटे घालायचे, ते रुमाल बांधायचा तर आतमध्ये एंट्री, नाही तर एंट्री नाही. वाव तिकडं वरती पण काहीतरी आहे मंदिर त्यांचं. गाईज पहिलंच मला चारल्यावर आणि आवडी हालत खराब, दमलो, फुल ऑक्सिजन लेवल कमी. काहीच 8:30 वाजले. हां तुम्ही बघू शकता मी रूम बुक केलं आहे. पहिल्या माळ्यावरूनच एवढे हालत खराब आहे. हा आहे आमचा बेडरूम. बेकार ऑक्सिजन लेवल आहे कमी इकडं. पहिल्या माळ्यात एवढी हालत खराब झाली. बाय बाय. तर गुड मॉर्निंग गाईज. तर आजची मॉर्निंग बघा, आम्ही प्रॉपर लेहमध्ये पोचलो आहे. आणि हा एअरपोर्ट बाजूलाच आहे. आवाज बघा, आवाज कसा आहे तो. कुठे गेला? पूर्ण लेह सीट आहे. जेट पायलट मिलिटरीचे. लेह सिटी बघा, प्रॉपर लेहमध्ये. आता लेहमध्ये काय ते नक्की दाखवू तुम्हाला. जबरदस्त एकदम, लेहमध्ये सर्वात जबरदस्त सीन आहेत बघा. तर गुड मॉर्निंग गाईज, मी श्रावण मात्र. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही असंच कंटिन्यू प्रेम करत राहा. आणि आम्ही आता फायनली आम्ही लेहला आलो आहे. हे लेहचा लोकेशन बघू शकता. एकदम जबरदस्त नजारा आहे. आता आम्हाला तो जो मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या इथे जायचं आहे. खूप लेह छोटी सिटी आहे, एकदम छोटी सिटी. जास्त असा 1000-1500 घरं असतील इथे. तर कंटिन्यू आमच्या ब्लॉगला राहा. आणि आम्ही आता आज आणि उद्या खारदुंगला पास आणि पँगॉंग लेक हे 2 दिवस आमचे जबरदस्त मजेत जाणार आहेत. तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजणार. हां गाईज बघू शकता, कार्गो विमान आहे. इथे बाजूलाच एअरपोर्ट आहे. हे बघा गाईज, इथे एअरपोर्ट आहे ह्या साईडला. मी मागच्या वेळी आलेलो तेव्हा त्याच एअरपोर्टला, त्या डोंगरातून माझा प्लेन आला होता आणि त्याच एअरपोर्टला मी लेहच्या एअरपोर्टला उतरलो होतो. तर मित्रांनो, आपण पाहू शकता आपले श्रावण दादा आज अंडा भुर्जी बनवणार आहे. तर मित्रांनो, श्रावण दादा बघा आज स्पेशल भुर्जी बनवणार आहे. स्पेशल अंडा भुर्जी. आमचे लई 400-500 रुपये वाचतात जेवणाला गेल्यावर. 1000 रुपये तर वाचतात. 1000 रुपये वाचतात. कारण आम्ही आता 2 दिवस आता आज घेतले अंडा भुर्जी बनवायला. तिथे इथे कांदे पोहे कितीला सांगू? 180 रुपयाला एक प्लेट. विचार करा, 180 रुपयाला एक प्लेट कांदे. नाही तर आपण भुर्जी खाणार आहे आपली मुंबईची भुर्जी. मुंबईची भुर्जी. चलो. तर मित्रांनो बघा, लेह सिटी खूप छोटी लेह सिटी आहे. आता तुम्हाला 4 बाजून दाखवते लेह सिटी. वरती टॅरिसवर आलो त्यासाठी मी. आमचे खूप इच्छा होती परत जायची. आणि आम्ही तो ठरवलं 10 वर्षांनी मी परत इथेच आलो आहे.
मस्त सिटी एकदम जबरदस्त. खूप छोटी सिटी आहे. आम्ही आलो त्यावेळी खूप छोटी होती आणि आता आणखीन वाढलेत. 1000 घरं वाढले असतील मला वाटतं. 1,500-2,000 घरं असतील. एवढी सिटी आहे. किती मस्त शांत वाटतं एकदम वातावरण. एप्रिल मे जूनमध्ये तर जबरदस्त बर्फबारी असते इकडे. ते डोंगर दिसतात तिकडे, बर्फाचे डोंगर आहेत ते. चलो ओके, मिलते बाद में. पूर्ण चाऱ्या बाजूनी एवढीच सिटी आहे. विचार करा तुम्ही. नाही तर आपला कल्याण, डोंबिवली, ठाणा काय सिटी आहेत. ही एवढी छोटी सिटी आणि खूप पॉश आहे एकदम. कुठेच काही पाणी, गटरचं पाणी नाही, कोणाची ग्रायनेज लिकेज नाही, काहीच नाही. हे कंटिन्यू 5-5 मिनिटांनी फिरत असतात इथे सीन. तर गाईज बघा, फायनली आमची बुर्जी झालेली आहे ना. एवढी भारी बुर्जी झाले, खतरनाक बुर्जी झाले. हॉटेलचे पैसे वाचले आमचे. किचन भेटले, किचनचे पैसे नाही घेतले. बघू वडापाव लडाखचे. आई इकडं लेहला मुंबईचे वडे पण भेटले आपल्याला. चल जबरदस्त. अरे पानी के लिए सब कुछ मिल जाता है. पानी से सब कुछ मिल जाता है भाई. बघू शकता किचन बी भेटलं आहे फ्रीमध्ये. ही लायली सिटी. तर गाईस बघू शकता आम्ही बुर्जी बनवले, अंडा बुर्जी. आणि फायनली आमचा आता नाश्ता म्हणजे जेवणच आमचा आता. बघू शकता. काय बोलतो, मजा आली ना. एक नंबर बनले भाई. कलर बघा, कलर. पैसा बचाने का, पेट से खाने का भी और पैसा भी बचाने का. ऐसा नहीं क्या कंजूसगिरी करने का. घरचं खाऊ. जाऊ तिथे घरचं खाऊ. कमी पैसे वाट लावू. अरे लोक इथे 50-50 हजार देऊन येतात, खर्च होतो त्यांचा. 86 राहतात. आम्ही पण 86 राहून आमचं फक्त 20 ते 25 हजारामध्ये झालेला आहे भाई. नको सांगू. काही त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे, आम्हाला नाही माहिती, पण जबरदस्त आहे, खतरनाक. बाई ड्रेसिंग बी खतरनाक आहे त्यांची, जबरदस्त दिसतात यार. असं वाटतं आपण पण हेच कपडे घालून फिरावाय त्याची. जबरदस्त यार, मस्त पैकी वाटलं त्यांना बघून सर्वांना. तर गाईज आम्ही लेहला पोचलोय आणि हा लेहचा आमचा हॉटेल आहे. आणि आता आम्ही फायनली निघालोय खारदुंगला. तर जे पोरं आपले आलेले आहेत आता सर्व, तर बघूया कसं काय आहे. आम्हाला आता आमचं नियोजन आमचा पृथ्वीराज सांगेल कसं काय नियोजन. आपला कुठे जायचं आहे. आता इथून आम्हाला जायचं पहिले खारदुंगला पास. हां, तो जवळपास
मित्रांनो मी याच्या अगोदर 8 वर्ष अगोदर आलेलो होतो, तेव्हा प्लेनने आलेलो, इंडिगोमध्ये आलेलो आणि इथेच आमचा एअरपोर्ट होता बाजूलाच. तेव्हाच एक अलग हे होता. तर आता जे मित्रांच्या सोबत आलोय ना, ही मजा काहीतरी एकदम अलगच झालेली आहे. कारण इथे जेवण बनवणं, ते खाणं, तिथेशी आपलं हॉटेलमध्ये राहणं मस्त, खूप मजा आली इथे, फुल एन्जॉय. बाय बाय. चला. गावदेवी माते की जय. आई गावदेवी माते की. तर गाईज आमची खारदुंगलाची टूर चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकता. फायनली आम्ही गाडीत बसलोय आणि सोमनाथ भाऊ इथे ड्रायव्हिंग करतोय. नेक्स्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा सर्व बुलेट वरती आलेलो होतो. जगातला सर्वात उंच सेकंड हायस्ट आता झालेला आहे. हा. फर्स्ट हायस्टला पण आम्ही जाणार आहे, उमलिंगला पण जाणार आहे, तो पण लॉग येणार आहे. पण आता तुम्ही एन्जॉय करा. श्रावण दादा काय तुम्ही बी आमच्या सोबत असेच राहा कंटिन्यू, आणि तुम्ही आमचा ब्लॉग बघा. या ब्लॉग मध्ये तुम्हाला जास्त मजा येणार. guys keep watching and keep subscribe and share it. हे पहिले तू सीट बेल्ट लाव. ओके. नाही नाही No parking. काहीच बघू शकता. आता ही ले सिटी, छोटी ले सिटी आहे, एकदम खतरनाक ले सिटी आहे. तर काहीच बघू शकता. ले लडाख. यस काहीच बघा, ले सिटी संपली लगेच. AC बंद कर. तुला extra power भेटेल. 5 मिनिटात ले सिटी संपणार. एक राऊंड मारला ना बस, खतरनाक काम फिट. बाकी लगेच डोंगर चालू. ना गाईज हे गाडीच्या मागे ठेव, गाडीच्या मागे ठेव, गाडीच्या मागे ठेव. विसरत नाही आपला. हे कुठे रस्ता होता? कारगिलच्या तिकडे जायचं. कारगिलच्या इकडे, एअरपोर्टच्या इकडे, सर्व ते त्या साईडचा रस्ता आहे. ते तुम्ही बघू शकताय. वॉर मेमोरियल आहे ना. गाईज फायनली खारदुंगला 39 मीटर आहे, खारदुंगा 72 आहे. कला सर. यस बाय बाय. गाईस बघू शकता त्या मंदिराच्या इथे जायचं आपल्याला, ले सिटी टॉपला. ले सिटी तिकडनं वरून दिसेलच. आणि तुम्ही बघू शकता भाई, ही ले सिटी इथून तुम्हाला दाखवली आणि तिथे टॉपला गेल्यावर बघू आई. काय या ना. काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, काय हॉटेल. काय डॉगेज बाय. ओके. अजून वर्ष काढ ना. गाईज बघू शकता तुम्ही, ही आहे आमची ले सिटी. बघा कशी आहे, किती छोटी आहे. आम्ही आलो तेव्हा कमी घरं होते, 1000 घरं होते. आता 2000 घरं झाले असतील. एवढी छोटी सिटी आहे. ओके चलो बाय बाय, मिळते. बाय बाय. बघा नजारा भाई, ढगा ढग कसे खाली उतरलेत. ग्लोरियस 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 ग्लोरियस. डोंगरांच्या पाठीमागे चाललोय तर बघा कसा नजारा. इथून मग गेल्या हे बघ. आणि जो खालचा रस्ता पण आला तिथे जायला. आपल्याला इथून पडेल ना जवळ. हो. पहिले नव्हता की यो जॉईन केला. मग व्हिडिओ घ्या. झाडा बघ. तर काही तिथे आपल्याला पास द्यायला लागतो. येऊ का मी पण. वेलकम टू मुरालेली. एक तर गाईज हा फायनली आमचा हे मॅडम चेक करणार आहे. हे मॅडम चेक करेल. हे पास द्यावं लागतात आम्हाला इथे. मॅडम बघा हे लेचे पास आहे, ते असे पास बनवावं लागतात इकडे आल्यावर. चलो ओके. इथं दररोज बघ ना. यू तो बघा कशी या रस्ता आहे ना, कशा दगडी आहेत. आणि फायनली आम्ही बर्फाच्या डोंगराच्या बरोबर एकदम कम्फर्टेबल आलोय आम्ही जोडीलाच. गाईस कशी चादर पसरली बघा बर्फाची. याला हिमालयन बोलतात बाबा. डेंजर आहे बाय, डेंजर. हो हिमाचल प्रदेश नाही, हिमालय डोंगर बघा. खत्री आहे काम. आता डोंगराच्या एकदम लेवलाच आहे आम्ही, जास्त लांब नाही.
ते गेल्यावर मजा बघा आमची खाली. काहीच आम्ही तिथून आलोय, तिथून बघू शकता. ते खालून आलोय वरती एवढ्या. ऑक्सिजन लेवल कमी झाले भाई असती असती डेंजर असती समजायला लागले आम्हाला. गाडीचा पण ऑक्सिजन कमी झालेला आहे. आमचा पण गाडीतल्या ऑक्सिजन कमी झालेलं आहे. पण तरी आम्ही हरणार रे. आम्ही आगरी आहो, आगरी. आम्ही आगरी आहे. अरे आगऱ्यांची हाय देखणी सकू, तुमच्या नावाचं लावलं कुकून. याला. पाली सोदल का अरे बाई मी लद्दाख वाली बाई, तुमच्या लद्दाखला आलोय आम्ही. तर फायनली आम्ही आलो, पोचलो बाई, पोचलो. तर गाईच ज्या क्षणाची मी वाट बघत होतो, आम्ही फायनली पोचलोय. बघू शकता इथे लेह 39, मनाली 428, चंदीगड 766, कारगिल 258, श्रीनगर 462, जम्मू 710 किलोमीटर इथून आहे. ओहो ते आपका स्वागत है सीमा सड़क संगठक. गाइस पोचले फायनली. ऑक्सिजन लेवल कमी आहे, फक्त मस्ती नाही करायची. एक क्लोजअप एक हां हां खाली मुस्कान. दोघे इधर ना. आप दोनों ऐसा करो. हाँ आप ये साइड में, आप ये साइड में. हाँ, आप ये सेट से. हाँ, आपका लेफ्ट हैंड आपका लेफ्ट हैंड. हाँ मैडम आपका हाथ नीचे होगा. थोड़ा सा. नहीं थोड़ा सा. थोड़ा वो नाम है ना. हाँ हाँ बस. हाँ थोड़ा बस पूरा बस. करो, पूरा आगे नीचे कर थोड़ा. ये हाँ. ये सी हाँ, ये यहाँ पर रखो. ये सी है ना, उसको टच करके रखो, मस्त आएगा. हाँ बस. उंगली इधर इधर. नहीं नहीं, ऐसा ऐसा टच करो उधर. इधर. हाँ. ऐसा रखो इधर. वो लाइन में. हाँ, वो लाइन में. आप भी ये लाइन में पूरी इधर. ओके ओके. ये देखो आप ऐसा रखो. ऐसा यहाँ पे. हाँ बस. हाँ ऐसा. ओके. अभी फोटो बढ़िया आएगा. ये थोड़ा पूरा क्या. और ये ओके स्टार्ट. गाईज बघू शकता डॉगी आपला कसा चाललंय बर्फावरती. आणि इथे बर्फ पडलंय खारदुंगला पासला. जाम खतरनाक बर्फ आहे आणि दम लागतो इथे. ऑक्सिजन लेवल लय कमी आहे. गाईज बघू शकता जबरदस्त एकदम. जाम मजा आली. जास्त मजा इथेच आली आम्हाला. हा बघा तुमचा इकडचा नजारा. आणि संध्याकाळी 6-7च्या नंतर इथे स्नोफॉल होतो. राईट. तर गाईस आम्ही फायनली आलो आहे खारदुंगला पास. तो जमिनीपासून सर्वात मोठा उंच मानला जातो इथे. तर तुम्ही जाऊ शकता. सीधा फायनली भाई आम्ही आलो खारदुंगला पासला. एवढी मजा केली इथे. आणि बाजूला बघू शकता बर्फ इथे. जबरदस्त बर्फ इथे. आणि संध्याकाळी इथे स्नोफॉल होतो. पण आम्ही थांबणार नाही, आम्ही जाणार आहे घरी. तर ओके, थँक्यू, बाय बाय. ओके. तर गाईज आम्ही फायनली निघालो आहे खारदुंगला पासवरून. तुम्ही बघू शकता आम्ही निघालो आहे. ओके. तर आपली पोरं बसलीत गाडीमध्ये. माई कशी मजा आली का इथे.
मज्जाच मजा. फुल बर्फाची मजा घेतली भाई तशी. काय काय मजा केली ते व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. काहीच चलो बाय बाय. तर भेटू आपण किती वर्षांनी इथे भेटू माहित नाही. कंटिन्यू भेटू नक्की भेटू. तर काहीच फायनली आमची गाडी निघाली मुंबईला. चलो तर काहीच बघू शकता फायनली आपली गाडी आलेली. तर गाईज बघा जो गाईज चलो निघाला. आता कुठे जाणार आपण? पुढे शांती स्तूपा. शांती स्तूपाला भेटूया आपण. चलो बाय बाय गाईज. आता बसतो गाडीमध्ये भेटू पुढे. गाईज बघू शकता कसं गाव झालंय बघा. अशी घरं बिरं मस्त बनवून. यांच्या जागा जमिनी नाही आहेत फक्त घर बनवायला त्यांना जागा दिलेली. तर गाईज बघू शकता तुम्ही मित्रांनो. बघा ले सिटी कसे घर बांधलेत. मी 8 ते 10 वर्ष अगोदर आलेलो तेव्हा इथे काहीच एक पण घर नव्हता. आणि आता सिस्टम बघा कशी झाली. इथून वरती जायचं आम्हाला दर्शन घ्यायला. किती सुंदर नजारा वाटतो बघायला. हे जर तुम्ही मोबाईलमध्ये बघाल जेव्हा स्वतःच्या डोळ्यातून इकडे येऊन बघाल ना तो सीन अलग असेल बाबू. गाईज अनिल शेठ दमला गया नाही ओके ना. ओके. गाईज बघू शकता. सोमनाथ कुठे आलं आपण? आपण आलो आहे ले मॉनिस्ट्रीला. सर्वात उंच मॉनिस्ट्री इथली. ले मॉनिस्ट्री हा इथला व्ह्यू. कुठे शांती स्तूप? माझ्यामध्ये इथून हां असं असेल. शोधूया आपण रोड. काय हरकत नाही आपल्याला. तेच म्हणून तुला बोललो. शांती स्तूपा दर्शनला जायचं इथे आम्हाला. काही करून तर दम लागला इथं येता. काहीच बघा यांचे मंदिर. तो ले एअरपोर्ट. गाईज आम्ही निघालेलो आहे. आता आपण चाललो आहे शांती स्तूपाला चाललो आहे. आणि ही लेची सर्वात उंच मॉनिस्ट्री आहे. ओके चलो गाईज. गाईज बाय हा हा बाय. बाय गाईज. आम्ही फायनली पोहोचलोय. गाईज आम्ही पोहोचलोय शांती स्तूपा फायनली. आपल्या आर्मीचे लोक पण आहेत. मजा आली फिरायला. चलो भेटू आपण नंतर. बाय बाय. तर गाईज फायनली पोचलो आहे आम्ही. यस बघू शकता भाई जाम दाम लागतो भाई. हालत खराब. या सिस्टीममध्ये बोललं ना कोणी हा बैल मुझे मार. भाई मलाच मारा. काहीच होऊ शकत नाही. मला दोन फायटी मारून जा तुम्ही. पाय पडतो. काहीच बोलू शकत नाही. भाई तुझा कसं काय एक्सप्रेशन? आपण ना गाडी उड्या मारू तिथे. अनिल भाई काय बोलतो? अजूनपर्यंत आहे म्हणजे एनर्जेटिक. देऊ शकतो थोडीफार लढाई. सोमना भाई मी तुझ्या साथ मध्ये आहे. हा बस भाई तो सोमा भाई लास्ट पर्यंत माझा टेन्शन नाही म्हणा. पण दम लागला भाई म्हणा. हे नॉनस्टॉप नाही मी नॉनस्टॉप बोलल्या म्हणून दम लागले भाई. या हे बसलेलं झालं. अरे भाई म्हणजे तुमची चाल होती म्हणा. मी नॉनस्टॉप बोलले भाई. हा आमचा मास्टर प्लॅन होता तो. काय बोलता अनिल भाई? म्हणजे श्रावण मात्र इथं आला का लगे आपण उठाता निघाता.
आम्ही असं ऐकलं तू कसा काय जज केला आमचा प्लॅन ये भाई नाईनचा बी आहे आमचा प्लॅन जस्ट कसा केला? अरे भाई श्रावण म्हात्रे सर्वांना ओळखून बसले भाई चांगल्या ना. तर गाईज आम्ही फायनली आलोय मॉल रोड ले. बघू शकता हे पूर्ण शॉपिंग सेंटर आहे पूर्ण. ओ नो भारी भारी वस्तू. Hey, Anil. Sir, which one? 30. उसमें मिलता है ना गाड़ी को लगाने के लिए कार को आले शॉपिंगला टोपी ले लो सर, कितने का है? कौन सा वाला? ये गमछा हमें 450 कम करेगा ना आप? नाहीत तिकडं रेट कॅप कैसा है? एक्सक्यूज मी. गाईज बघू शकता एक स्वेटर. तर गाईज आम्ही शॉपिंग करायला लावले. माझ्या वाईफसाठी काहीतरी शॉपिंग करायची म्हणून घेतले. तर बघतो बाय क्या प्राइस है इसका? 9,000. ये कैमल का है क्या? कौन सा है? कैमल ने क्या है ऊपर का? खरगोश कॅमेलचा उंटाचा हे लावलेलं आहे त्याला. आणि बघू शकता गाईज. श्रावण तुम्हाला घ्यायचं के? हो घ्यायचं ना भाई पण फायनल करू. 5,000 करो, पैक कर दो. चलो शाम का टाइम ओके. नाम क्या? चलो ओके दादा थैंक यू. हम लोग मुंबई से आए. हेलो. आएगा नेक्स्ट टाइम आपके दुकान में पक्का. आपका दुकान का नाम क्या है? दुकान का Tibetan and Kashmir arts. टिपिन एंड काश्मीर आर्ट. टिबेटियन एंड ओके. कश्मीर. ओके. लेकिन पण गाईज तरी तेवढे प्राइस बोलले मला. हॉटेल है. पण मी ती कितीला घेतली असेल फक्त नाही फक्त 3,000 रुपये. फायनल मी 3,000ला घेतली ती. गाईज तुम्ही बघू शकता आजची रेसिपी आमची आहे अंडा बोंबील बटाटा रे. बोंबील बटाटा. एक घरचा तो घरचा भाई. खतरनाक जेवण झाले खतरनाक. लय मजा येईल आज जेवायला. चांगला तावून जेवेन आज. यस. अनिल चटणी घेतलं वाढून. भाईज मला घेऊ दे आता हे घे चल. वाढून. यस यस थँक्यू अनिल शेठ धन्यवाद. माझ्यासाठी जेवण वाढून दिलंय तुम्ही यार. जास्त पाणी टाकलं याने. तर गाईज फायनली जेवण सुरुवात करतो जेवायला. काय बोलतो सोमनाथ? येस बोंबील बटाटा. बोंबील बटाटा विथ अंडा सोमनाथने बनवले भाई. काय बोलतो पृथ्वीराज? मस्त झालं एक नंबर. एक नंबर झाला जेवण. कलरवर समजतो ना भाई. का अनिल भाऊ? कलरच बघा. खाऊ तिचं घरचं खाऊ. हा तिथे जाऊ तिथे घरचा घरचंच खाऊ नाही तर उपाशी राहू. नाही तर उपाशी राहू. चलो भाई या जेवायला सगळ्यांनी. गाईज बघा चहा सुद्धा आम्ही रूम मध्ये बनवला गाईज. काय शेठ काय बोलतोय?
एक नंबर चहा बिस्किट. चहा आणि बिस्किट घ्या पृथ्वीराज. अरे आता चाय काय, आता बघा तुम्ही पुढे जाऊन आम्ही काय काय बनवतो. अशी मला वाटतं कोणीच मजा घेतली नसेल लडाख मध्ये येऊन. चहा बनवणार, जेवण आमचा बनवणार. खूप सोमनाथ म्हात्रे हा? आमची खूप सेवा करत आहे. बस आम्हाला गाडी पण तोच चालवतो. बिचारा तोच करतो. पैसे बी सोमनाथ दे. म्हात्रे. आणि चहा पण तोच बनवतो. काउंटर पण देतो. गाडी बी तोच चालवतो. आका कार्ड पण त्याचा संपवला तो. पेट्रोल पंप कार्ड. तर गाईज फायनली चहा प्यायला घेतलाच होता आम्ही. तर मजा घेऊ आज चहा प्यायची. घरात तर रोज चहा पितोच आपण. आज इथे बनवलं आम्ही काश्मीरमध्ये. यस आज निघणार आहे आम्ही पँगॉंग. तर गाईस फायनली आम्ही निघालोय पँगॉंगसाठी. आता इथून कमीत कमी 4 ते 5 घंटे लागते पँगॉंगला पोचायला. हे बघा आमची तयारी चालू आहे. आज रूमचा लास्टचा दिवस होता. 2 दिवस बुवा बॅग दे सर. ह्या रूम मध्ये राहिलो आम्ही. ओके बुवा बॅग दे. चला भेटू. बाय बाय. हे बॅगा मागतात मला लय त्रास दिले. 1 मिनिट थांबा. कॅनबरी बियर होते वो. तर गाईज आम्ही आलोय सर्व काजू बदाम पिस्ता घ्यायसाठी. बघू शकता आमची लास्ट शॉपिंग आहे. आता पैर गिर गया इस पे. ही आमची लास्ट शॉपिंग आहे. आणि तुम्ही बघू शकता सॅफ्रॉन वगैरे सर्व आहे. अक्रोड बदाम पिस्ता. आणि हा मॉल रोड आहे लेचा. याला बोलतात मॉल रोड. शॉपिंग करायची असेल तर ह्या मॉल रोडलाच या. खूप जबरदस्त मॉल रोड आहे. सर्व शॉपिंग इथेच करता येईल तुम्हाला. आणि 101 आयटम भेटते तुम्हाला इथे सर्व. कपडे टी शर्ट पॅन्ट शर्ट वगैरे सर्व.